अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेतेपदासाठी आक्रमक झाली। मात्र सत्ताधाऱ्यांनी 10% संख्याबळावर बोट ठेवलं। तर आम्हाला संख्याबळ सांगणाऱ्या शिंदे गटाचेच 22 आमदार भाजपमध्ये जाणार असा दावा करत आदित्य ठाकरे यांनी खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला। पाहूया की अशा पद्धतीने 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। नागपुरातलं हिवाळी अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडी विशेषतः ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। एक वर्ष उलटलं तरी विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदाची नियुक्ती झालेली नाही आणि आता तर अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानं विधान परिषदेतही विरोधी पक्ष नेतेपद रिक्त झालं। पण सरकारकडून 10% संख्याबळाची आठवण ठाकरेंच्या शिवसेनेला करून दिली जाते। कायद्यामध्ये घटनेमध्ये अशी कुठे तरतूद आहे की 10% सदस्य संख्या असली पाहिजे हे त्यांनी दाखवलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती वजा सल्ला देईन की तुमच्याच विधिमंडळाच्या सचिवांनी जे मला लेखी पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीने 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, त्याच्यावर जरा वाचन करा। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे, कशाला घाबरतायत हे? विरोधी पक्ष नेते वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल। जर हे सगळं ठरणार असेल तर हे संख्या लागते ना, त्याच्यासाठी विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी संख्या लागते। अच्छा, केंद्रामध्ये पण तोच नियम आहे, इकडे पण तोच नियम आहे। पहिलं भास्करराव जाधवांनी अभ्यास करून घ्यावा की घटना काय म्हणते आणि त्याच्यावरती आकडेवारी फार महत्त्वाची असते। आकडेवारी असती तर तुम्हाला हे मिळालं असतं। आता संख्याबळाची भानगड काय आहे तेही समजून घेऊयात। विधानसभेचं एकूण संख्याबळ हे 288 आहे। त्यानुसार 10% म्हणजे 29 आमदार विरोधी पक्षातील एका पक्षाचे हवेत असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीचा विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत। मात्र 10%चा असा नियमच नसल्याचं आणि विधिमंडळाच्या सचिवांनी तसं लिखित उत्तर दिल्याचं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नाव सुचवण्यात आलंय। पण अधिवेशन सुरू होताच सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला। भास्कर जाधव यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे केलं जात असल्याची ठिणगी शिंदेंच्या शिवसेनेने टाकली। असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। मग तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही। बिलकुल नाही, कुठेही दुमत नाहीये। आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे की अफवा, जसं मी सांगितलं, एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी। वनवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे। पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले 22 लोक उडी मारायच्या तयारीत आहेत। आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं की ते विरोधी पक्ष नेत्याच्या स्पर्धेत नाहीत। मात्र त्याच वेळी शिंदेंच्याच शिवसेनेतले 22 आमदार उडी मारण्याच्या तयारीत असल्याचा दावाही केला। एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष 2 गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या 1 वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि उठ सांगितलं तर उठ, बस सांगितलं तर बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल। त्या 20 लोकांमधले 12-13 लोक माझ्या संपर्कात आहेत। मी त्यांची नावं सुद्धा सांगू शकतो, परंतु थोडा काळ वेळ येऊ द्या, तुम्हाला ही उभाटा सर्व खाली झालेली दिसेल। माझ्या रोज संपर्कात आहेत, रोज माझं बोलणं होतं। ज्या दिवशी शिंदेसाहेब झेंडा दाखवतील तर सगळे आमच्या कळपात सामील होतील। उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत
तेही भाजपच्या गळाला लागले आहेत असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं. आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय अध्यक्ष नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांना करायचा आहे. पण प्रकरण आमदार फोडाफोडीच्या दाव्यापर्यंत आलंय. त्यातच अधिवेशन सुरू होण्याआधी या दृश्यांमुळे अधिवेशनात जोरदार चर्चा रंगली. भास्कर जाधव आणि शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट झाली. या भेटीवरून सरनाईकांनी ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचं सांगून पुन्हा भुवया उंचावल्यात. बघा, भास्कर जाधव मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली. शेवटी माझे जुने मित्र आहेत. 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो. ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो. आज मी परिवहन मंत्री आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या. त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे. भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र. आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे. त्यामुळे त्याचा ह्याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही. विरोधी पक्ष नेतेपदाचं काय होईल हे अधिवेशनात कळेलच. पण दोन्ही शिवसेना ऑपरेशन टायगरवरून आमने सामने आल्यात. निवृत्ती बाबर आणि गिरीश गायकवाडसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.